शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गटनोंदणी काल झाली आणि आज मनसेच्या वतीनं त्यांची गटनोंदणी केली जाते। त्यासाठी आपण पाहतो आहोत की त्यांचं जे राजकीय पक्ष कार्यालय आहे त्याच्या बाहेर ही बस आहे। या बसमध्ये 6ही मनसेचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांची गटनोंदणी केली, आज आपण करतोय। वेगवेगळ्या गटनोंदणी ज्या केल्या जात आहेत त्याच्यावरून चर्चांना उधाण आलेलं आहे की भवितव्य काय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि मनसेची जी युती झाली त्याचं। ते मला वाटतं युती तर आहेच ना, युतीमध्ये मला वाटत नाही काय फरक पडणार आहे। युती आहे आणि ती निश्चितपणे राहील आणि त्याचा प्रतिसाद तुम्हाला महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे दिसून येते, त्यात मला शंका कोणतीच वाटत नाही। पण काल कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही झालं त्याच्यावरनं प्रचंड रान उठलेलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली च्या शिवशक्ती युती अशा नावाखाली एका युतीची नोंदणी करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशा 3 पक्षांची एकत्रित नोंदणी केलेली आहे। अशी नोंदणी मग मुंबईमध्ये युबीटी आणि मनसेनी का केली नाही? तर मला असं वाटतं ती करण्याची आवश्यकता, ती जर करायची असेल तर ती सभागृहामध्ये पण त्याबद्दल तशा प्रकारची तरतूद आहे। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जेव्हा जाऊ आम्ही त्याला त्या बाबतीमध्ये काही करायचं असेल तर करता येण्यासारखी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे अडचण काहीच नाही तशी। परंतु काय होतं की अशी जर युती केली तर मग ते व्हीप जो असतो ना, त्या व्हीपचा विषय येतो, त्याच्यामुळे काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते, पण ती सभागृहामध्ये करता येण्यासारखं नक्की। परंतु काल ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमधला प्रकार घडला, मनसेवर काही जणांनी टीका केली, पण विशेषतः संजय राऊतांनी टीका केलेली होती आणि काल रात्री आम्ही बघितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला विकासाबरोबर जायची संधी मिळाली तर कदाचित आम्ही पण जाऊ शकतो। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात। जसं चंद्रपूरला तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आलेले आहे, बरोबर आहे। तुम्ही कोकणात जर पाहिलं तर शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ते एकत्र आलेले आहेत। अशा लोकल लेवलवर त्या काही घटना घडत असतात, तशा प्रकारच्या त्या घटना घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे ह्या लोकल लेवलवरती जो विषय असतो त्या विषयाला किती आपण महत्त्व द्यायचं त्याला पाहायला पाहिजे, असं मला वाटतं। पण मग जर मुंबईचा असा लोकल विषय झाला तर मनसेची भूमिका काय असणार? मला असं वाटतं जी काही भूमिका असेल ती पक्षप्रमुख ठरवतील, पण जर लोकल लेवलवरती म्हणजे या ठिकाणी जे पक्षप्रमुख आहेत ते दोघं एकमेकांशी बोलून भविष्यातले काही असेल तर ते निश्चितपणे कुठलाही निर्णय घेण्याला ते समर्थ आहे, त्याप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतात। परंतु कालच्या प्रकारामुळे उद्धवजी नाराज झालेले आहेत, अशा पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये व्हायला नको होतं अशा सुद्धा प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं आल्याचं कळतंय। हे जरी असलं तरी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या घटना आता जशा 2 घटना मी तुम्हाला सांगितल्या, अशा प्रकारच्या घटना जिकडे तिकडे घडत असतात। त्याच्यामुळे नाराज होण्याचं किंवा काय करण्याचं कारण मला वाटत नाही। तसे शेवटी कसं आहे की दोघा भावांनी एकत्र येऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला वाटत नाही अडचण कुठली राहील म्हणून। परंतु मग 2 भावांची ही जी युती झालेली होती त्या युतीवर या अशा वेगवेगळ्या युत्या आघाड्या ज्या होत आहेत स्थानिक पातळीवर त्याचा परिणाम होईल का? मला असं वाटत नाही काही परिणाम होईल म्हणून, कारण काही पक्ष आपापली धोरणं त्या ठिकाणी असणाऱ्या दृष्टिकोनातून विचार करून करत असतो, तशा प्रकारे त्यांना तो निर्णय तो प्रत्येकजण घेत असतो, तसा तो निर्णय घेतलेला आहे। त्याच्यात प्रत्येक गोष्ट काही पक्षप्रमुखांनाच आम्ही ज्याला अधिकार कोणाला तर देतो त्याला ते लोकल लेवलवरती काही गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही तसे काय। एक शेवटचा प्रश्न की मुंबईमध्ये महापौर मराठीच होईल हे वारंवार राज ठाकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आता जेव्हा मुंबईचा महापौर आज खरं तर सोडत निघणार आहे मुंबईच्या महापौरांच्या आरक्षणाची, मुंबईचा महापौर जो कोणी असेल त्याला मनसेचं समर्थन असेल का, मनसे सत्तेत असेल का? मला असं वाटतं की बघा आता कसं की सोडत काय निघते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। हे जरी असलं तरी मराठी महापौर ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, सर्व पक्षीय लोकांची इच्छा आहे, त्याच्यामुळे मला वाटत आहे त्याच्यामध्ये अडचण येईल। आणि राज ठाकरे साहेबांना आपला जर मराठी महापौर होणार असेल तर निश्चितपणे ती चांगल्या प्रकारची भूमिका घेऊ शकतात, त्याच्यात काय अडचण मला वाटत नाही। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर हे होते मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की जर मराठी महापौर होणार असेल आणि तो मुंबईच्या हिताचा असेल तर नक्कीच चांगली सकारात्मक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा घेतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई।